नमस्कार मैत्रिणींनो, आता श्रावण महिना सुरू झालेला आहे. याचा अर्थ सणासुदीला देखील सुरुवात होणार. सणासुदीला घर आवरण्याबरोबरच आपल्या चेहऱ्यावर ग्लो असणे आणि आवरलं की छान दिसणे, सुंदर दिसणे हेही तितकेच गरजेचे आहे. आता घरामध्ये सणावाराला भरपूर कामे असतात आणि त्यात पार्लरला जायला आपल्याकडे अजिबात वेळ नसतो किंवा पार्लरच्या ट्रीटमेंटमुळे पैसेही वाया जातात आणि चेहरा पण खराब होतो. त्यासाठी आपण पार्लरला न जाता, पैसे खर्च न करता देखील आपल्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो कसा आणायचा तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण या महिन्यामध्ये चेहऱ्यावर खूप स्टिकीनेस, घाम येतो, त्यामुळे चेहरा डल पडतो आणि सोबतच आपल्या चेहऱ्यावर खूप सारे पिंपल्स येतात. आणि हे सगळं होऊ नये म्हणून मी आज तुमच्यासोबत हे ग्लो देणारे फेशियल स्टेप बाय स्टेप शेअर करणार आहे. म्हणजे जर का उद्या रक्षाबंधन आहे किंवा अजून कोणता सण आहे किंवा घरामध्ये सत्यनारायणाची पूजा आहे, त्याचबरोबर आता गौरी गणपतीचा सण देखील येणार आहे, त्यासाठी आदल्या दिवशी तुम्ही हे फेशियल घरच्या घरी करू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुमचा चेहरा एकदम ग्लोईंग आणि चमकदार होणार आहे. चला तर मग वेळ न घालवता रेमेडीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. फेशियलच्या साध्या 2 ते 3 स्टेप आहेत. त्यातील पहिली स्टेप आपण पाहणार आहोत. त्यासाठी एक स्वच्छ बाउल घ्यायचा आहे. आपली पहिली स्टेप असणार आहे चेहऱ्याची डबल क्लिन्झिंग. आपण हे फेशियल करण्याआधी फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवूनच घ्यायचा आहे. त्याबरोबर आपण एक नॅचरल होममेड क्लिन्झर बनवणार आहोत. त्याने देखील आपला चेहरा एकदाशी डबल क्लीन करून घ्यायचा आहे. आपल्याला होममेड क्लिन्झर बनवण्यासाठी सगळ्यात पहिले इन्ग्रेडियंट हवा आहे ते म्हणजे दही. घट्ट फ्रेश ताजं दही आपल्याला इथे 1 चमचा घ्यायचा आहे. दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते आणि छान प्रोटीन्स असतात. हे सगळे आपल्या चेहऱ्यांना पोषण देणार आहे आणि आपल्या चेहऱ्यावरील जे काही पोर्स असतात ते छान क्लीन करते. दही आपल्या चेहऱ्यावर झालेले टॅन असते ते काढण्यासाठी खूप जास्त मदत करते. चेहऱ्याचा रंग उजळवण्यासाठी देखील दही खूप छान प्रकारे मदत करते. चेहरा दह्यामुळे सॉफ्ट, ग्लोईंग आणि चमकदार, टाईट, ब्राईट व्हायला खूप जास्त मदत होते. आता आपल्याला यामध्ये दुसरे इन्ग्रेडियंट ॲड करायचे आहे ते म्हणजे मध. मध चांगल्या ब्रँडचाच घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या चेहऱ्यावर खूप छान प्रकारे वर्क करतो. पाव चमचा इतकाच मध यामध्ये ॲड करायचा आहे पहा. आणि हे दोन्ही इन्ग्रेडियंट छान एक मिक्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून एकमेकामध्ये छान डायल्यूट झाले पाहिजेत. मध आपल्या चेहऱ्याला डीप मॉइश्चराइज करतो आणि हायड्रेशन प्रोव्हाइड करायला मदत करतो आणि ते आपल्या चेहऱ्याला एक नॅचरल ग्लो देण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. चेहऱ्याला एक नॅचरल चमकसुद्धा मध द्यायला खूप जास्त मदत करतो. त्यासाठी आपण इथे मध वापरायचं आहे. आपल्या चेहऱ्याला अजिबात कोरडं पडून देत नाही. हे दोन्ही इन्ग्रेडियंट व्यवस्थित मिक्स करायचे आहेत पहा. हे पहा, आपला नॅचरल होममेड क्लिन्झर बनून एकदम तयार झालेला आहे. चला तर आता याला वापरायचं कसं ते मी तुम्हाला सांगते. हा क्लिन्झर वापरण्याच्या आधी आपला चेहरा स्वच्छ फेसवॉशने वॉश करून घ्यायचा आहे आणि नंतरच मी सांगितलेला फेशियल स्टेप बाय स्टेप फॉलो करायचा आहे. चेहरा आपला फेसवॉशने स्वच्छ धुतल्यानंतर हा क्लिन्झर आपल्या चेहऱ्यावरती इक्वली अप्लाय करायचा आहे आणि सर्क्युलर मोशनमध्ये अप्पर डायरेक्शनने अशी मसाज करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर डेड स्किन सेल्स असतील, घाण असेल, डस्ट, ऑइल, पोल्युशन जे काही साचलेलं असेल ते निघण्यासाठी खूप जास्त मदत होणार आहे. आणि आपण जे काही पुढच्या स्टेप करणार आहोत त्या आपल्या चेहऱ्यावर खूप छान प्रकारे वर्क करतील. यामुळे आपल्या चेहऱ्याची टॅनिंग निघून जाते. मसाज करणे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. किमान 5 मिनटं तुम्ही चेहऱ्याची छान अशी मसाज करा. हे पहा, 5 मिनटं मसाज करून घेतलेले आहे. नंतर तुम्ही नॉर्मल पाण्याने वॉश करू शकता किंवा ओल्या कापडाने पुसून घेतले तरीही चालेल. हे पहा, 5 मिनटं मी मसाज करून वॉश करून घेतलेला आहे. पहिल्याच स्टेपमध्ये तुमचा चेहरा एकदम फ्रेश आणि टवटवीत झालेला दिसेल. या स्टेपमुळे आपल्या पोर्समध्ये जी काही घाण साठलेली असेल पूर्णपणे रिमूव्ह होणार आहे आणि चेहरा आपला सॉफ्ट, ग्लोईंग आणि चमकदार व्हायला खूप जास्त मदत होणार आहे. इथे आपली पहिली स्टेप कंप्लीट झालेली आहे. चला तर आपण दुसरी स्टेप पाहूया. दुसरी स्टेप करण्याआधी आपल्या चेहऱ्याला छान वाफ द्यायची आहे. एका पातेल्यामध्ये किंवा तुमच्याकडे स्ट्रीमर असेल तर तुम्ही त्या मदतीने आपल्या चेहऱ्याला छान वाफ देऊन घ्यायची आहे आणि नंतरच मी सांगितलेली दुसरी स्टेप फॉलो करायची आहे.
आता आपण एक छान असा नॅचरल स्क्रबर तयार करणार आहोत, जे की आपले चेहऱ्यावरील जे काही ब्लॅक हेड्स असतील, व्हाईट हेड्स असतील ते पूर्णपणे काढून टाकणार आहे आणि चेहरा एकदम सॉफ्ट होणार आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक पिकलेलं छान असं टोमॅटो, जे आपल्या सगळ्यांच्याच घरात सहज उपलब्ध असते। छान धुवून पुसून घ्यायचं आहे। आता हे टोमॅटो आपल्याला असं मधून कट करायचं आहे। तुम्ही दोन्हीही भाग वापरू शकता किंवा एक भाग वापरला तरीही चालेल। इथे मी एकच भाग वापरणार आहे। त्यानंतरचं आपल्याला दुसरे इन्ग्रेडियंट इथे लागणार आहे कॉफी। कॉफीचा एक छोटासा 2 रुपयाचा पाउच घ्यायचा आहे आणि कॉफी पावडर साधारणतः पाव चमचा इतकी कॉफी पावडर या टोमॅटोवरती घालून घ्यायची आहे। छान अशी टोमॅटोवरती पसरवायची आहे। त्यानंतर आपल्याला तिसरे इन्ग्रेडियंट लागणार आहे ते म्हणजे साखर। लक्षात ठेवा, साखर लहान आकाराचीच बघून घ्यायची आहे। जास्त जाडसर साखर घेऊ नका। जास्त जाड साखर जर तुमच्या घरी असेल तर तुम्ही त्याला मिक्सरला ग्राइंड करूनही देखील इथे वापरू शकता आणि याच टोमॅटोवरती ही साखर देखील अशी टाकायची आहे पहा व्यवस्थित आणि हे असं पसरवून घ्यायचं आहे। हे पहा, आपला होममेड स्क्रब बनून अगदी तयार झालेला आहे। आपण या स्क्रबमध्ये साखरेचा वापर केलेला आहे। साखर आपल्या चेहऱ्याला छान एक्सफोलिएट करते, चेहऱ्यावरील डेड स्किन सेल्स काढून टाकते आणि ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स देखील हळूहळू रिमूव्ह करायला खूप जास्त मदत करते। साखरेमध्ये ग्लायकोलिक ॲसिड असते, जे त्वचेचा रंग उजळण्यासाठी मदत करते। त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो वापरलेला आहे। टोमॅटोमध्ये नैसर्गिक ॲसिड असते, जे आपल्या चेहऱ्यावरील ओपन पोर्स क्लीन करायला खूप जास्त मदत करते। टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी भरभरून असते, सोबतच लेकोपिन देखील असते, जे चेहऱ्यावरील डाग, वांग जर असेल, पिंपल्सचे डाग असतील तर ते हलके करण्यासाठी खूप जास्त मदत करते। सोबतच चेहरा उजळ बनवण्यासाठी देखील मदत करते। त्यानंतर आपण यामध्ये कॉफीचा वापर केलेला आहे। कॉफीमुळे चेहऱ्यावरील थकवा दूर होऊन चेहरा एकदम फ्रेश होतो। तसे चेहऱ्यावरील टॅनिंग पूर्णपणे निघून जायला खूप जास्त मदत होते। कॉफीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे त्वचेच्या पेशींना नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या असतील तर कमी करायला खूप जास्त मदत करतात। कॉफीने मसाज आपल्या चेहऱ्यावर केल्यानंतर चेहऱ्याचे ब्लड सर्क्युलेशन वाढते, ज्यामुळे चेहऱ्यावर एक नैसर्गिक ग्लो येतो। आपण चेहरा छानपैकी क्लिन्झरने क्लीन करून घेतलेलाच आहे। त्यावरतीच हे टोमॅटो हळूहळू असं दाबत व्यवस्थित त्यातील रस बाहेर येतो आणि छान व्यवस्थित आपल्या चेहऱ्याला मसाज करून घ्यायचे आहे। पहा, छान स्क्रब हलक्या हाताने करून घ्यायचा आहे। या स्क्रबचा खूप छान रिझल्ट आपल्या चेहऱ्यावर दिसायला लागतो। चेहरा लगेच आपल्या चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स निघून जातात। चेहरा एकदम सॉफ्ट आणि ग्लोईंग, चमकदार, टाईट आणि ब्राईट व्हायला खूप जास्त मदत होते। पूर्ण चेहऱ्यावर असे सर्क्युलर मोशनमध्ये हा स्क्रब करून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित हा स्क्रब आपल्या चेहऱ्यावरती असा करायचा आहे। पहा, अशा पद्धतीने टोमॅटो थोडंसं प्रेस करत ज्यूस बाहेर काढत व्यवस्थित अशी मसाज करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरील सर्व पोर्स व्यवस्थित क्लीन होतील, चेहरा आपला स्मूथ होईल आणि ब्राईट व्हायला देखील खूप जास्त मदत होणार आहे। तुम्ही हे फेशियल घरच्या घरी केल्यावर ना तुम्हाला पार्लरमधल्या कोणत्याही महागड्या ट्रीटमेंटची गरज पडणार नाही। आपण सणाच्या टायमाला आपल्याला घरामध्ये भरपूर काम असते, आपल्याला पार्लरला जायला टाईम भेटत नाही किंवा पार्लरच्या ट्रीटमेंटने आपला चेहरा खूप खराब होतो। त्यावेळी तुम्ही हे होममेड फेशियल नक्की करून पहा। चेहऱ्यावर खूप छान प्रकारे ग्लो येणार आहे, शिवाय तुमचे पैसेही खर्च होणार नाहीत। हे पहा, 5 मिनिटं मी व्यवस्थित मसाज करून घेतलेली आहे। आता 5 मिनिटं आपल्या चेहऱ्यावर असंच राहून द्यायचं आहे आणि नंतर नॉर्मल पाण्याने आपला फेस वॉश करून घ्यायचं आहे। पहा, हे पहा, मी वॉश करून घेतलेलं आहे। तुमच्या चेहऱ्यावरील पूर्णपणे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स रिमूव्ह होणार आहेत आणि तुमचा चेहरा टाईट अँड ब्राईट होणार आहे, सोबतच सॉफ्ट देखील होणार आहे। इथे आपली दुसरी स्टेप कंप्लीट झालेली आहे। चला तर आता आपण तिसरी स्टेप पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण चेहऱ्याला एकदम ग्लो देणारा फेस पॅक पाहणार आहोत। त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एक स्वच्छ बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिले इन्ग्रेडियंट आपल्याला इथे घ्यायचं आहे बेसन। बेसन आपल्या सगळ्यांच्याच घरात सहज उपलब्ध असणारे इन्ग्रेडियंट आहे। बेसन आपल्या चेहऱ्यावर एक नॅचरल क्लिन्झर म्हणून वर्क करते, सोबतच आपल्या चेहऱ्याचा रंग उजळवण्यासाठी देखील खूप जास्त मदत करते। जेव्हा बाजारात फेस वॉश किंवा कोणतेही स्किन केअरचे प्रोडक्ट आले नव्हते, तेव्हा सर्वजण बेसनचाच वापर करत होते
आणि खूप छान स्किनवर वर्क देखील करते। साधारणतः 1 चमचा इतकं बेसन मी यामध्ये घेतलेलं आहे। तुम्ही क्वांटिटी तुमच्या चेहऱ्याच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता। त्यानंतर आपल्याला दुसरा इन्ग्रेडियंट घ्यायचे आहे मसूर डाळीचं पीठ। मसूर डाळ आपल्या सर्वांच्याच घरात अवेलेबल असते, त्याचीच ही पावडर मी बनवून घेतलेली आहे। छान उन्हात वाळवायची आहे आणि मिक्सरला छान बारीक करून ग्राइंड एकदम स्मूथ अशी पावडर तयार करायची आहे। पहा, बिलकुल दरदरी राहून द्यायची नाही। 1 चमचा इतके मी मसूर डाळीचं पीठ यामध्ये ॲड केलेलं आहे। मसूर डाळ एक उत्तम नॅचरल स्क्रबर म्हणून देखील काम करते। ती त्वचेवरील डेड स्किन सेल्स काढून टाकते, त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील टॅनिंग, काळे डाग आणि पिंपल्सचे डाग हलके पडतात। आपल्या चेहऱ्यावर एक खूप छान पिंकिश ग्लो येतो। हे दोन्ही इन्ग्रेडियंट व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। पहा, त्यानंतर आपल्याला तिसरे इन्ग्रेडियंट इथे लागणार आहे दूध। आपल्याला या रेमेडीसाठी कच्चे दूध वापरायचे आहे। कच्चे दूध जर नसेल तर तुम्ही तापवलेले दूध थंड करून घेतले तरीही चालेल। छान एक स्मूथ पॅक बनेल इतके दूध यामध्ये ॲड करायचे आहे। पहा, आणि छान मिक्स करत करत ॲड करायचं आहे आणि छान हे पहा मिक्स करून घ्यायचे आहे। बेसनच्या अजिबात गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत। तिन्ही इन्ग्रेडियंट व्यवस्थित एकमेकांमध्ये छान डायल्यूट झाले पाहिजेत, अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे। पहा, हे तुम्हाला आता लिक्विड कन्सिस्टन्सी दिसत असेल। आणि ही मसूर डाळ दूध जास्त सोक करून घेते आणि छान फुलते आणि आपल्या चेहऱ्यावर खूप छान प्रकारे वर्क करते, त्यामुळे दूध थोडंसं एक्स्ट्रा घालायचं आहे। अशी कन्सिस्टन्सी बनवून घ्यायची आहे। पहा, दूध त्वचेला आतून मऊ आणि मुलायम ठेवते। दुधामधील लॅक्टिक ॲसिड त्वचेला नैसर्गिक पद्धतीने उजळवते आणि त्वचा आपली एकदम फ्रेश आणि ग्लोईंग होते। व्यवस्थित हे इन्ग्रेडियंट मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतरचे इन्ग्रेडियंट आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहे हळद। 1 चुटकी इतकीच हळद यामध्ये ॲड करायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही या रेमेडीसाठी कस्तुरी हळद किंवा व्हाईट टर्मरिक किंवा घरी बनवलेली हळद वापरू शकता। किचनमधली हळद अजिबात वापरायची नाही, नाहीतर आपला चेहरा पिवळा पडतो। किचनमधल्या हळदीमध्ये कलर देखील ॲड केलेला असतो, तो आपल्या चेहऱ्याला नुकसान करतो। हळदीमुळे चेहऱ्यावर नॅचरल इन्स्टंट चमक येते। हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे चेहऱ्यावर येणाऱ्या पिंपल्सच्या बॅक्टेरियांना मारतात। त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर सणाच्या टायमाला अजिबात पिंपल्स येणार नाहीत आणि चेहऱ्याला एक नॅचरल ग्लो यायला खूप जास्त मदत होणार आहे। त्यानंतर आपल्याला या फेस पॅकमध्ये लास्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचा आहे, तो म्हणजे मध। 1/2 चमचा इतका मध या रेमेडीमध्ये आपल्याला ॲड करायचा आहे। मध त्वचेतील ओलावा टिकवून ठेवतो, ज्यामुळे त्वचा कोरडी अजिबात पडत नाही। मधामधील अँटीऑक्सिडंट त्वचेला तजेलदार आणि तरुण ठेवण्यासाठी खूप जास्त मदत करतात। हे सर्व इन्ग्रेडियंट छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत। हा पॅक आपल्याला 5 मिनिटं असाच झाकून ठेवायचा आहे, म्हणजे सर्व इन्ग्रेडियंट एकमेकांमध्ये छान डायल्यूट होणार आहेत। हे पहा, 5 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही फेस पॅकची कन्सिस्टन्सी पाहू शकता। पूर्ण आपण एक्स्ट्रा दूध यामध्ये घातलेले मसूर डाळीच्या पिठाने व्यवस्थित सोक करून घेतलेलं आहे। छान हे सर्व इन्ग्रेडियंट एकमेकांमध्ये डायल्यूट झालेले आहेत। हे पहा, अशी आपल्याला फेस पॅकची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। जास्त घट्टही ठेवायची नाही आणि जास्त पातळ देखील करायचं नाही, जेणेकरून आपल्याला फेसवरती व्यवस्थित अप्लाय करता येईल। पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व घटक एकत्र आल्यावर त्वचेला इन्स्टंट ग्लो येतो, सोबतच त्वचेची डीप क्लिनिंग होते आणि त्वचेला पोषण देखील भेटते। सणासुदीच्या काळात किंवा कोणत्याही पार्टीला जाण्यापूर्वी चेहऱ्यावर जर आपल्याला इन्स्टंट ग्लो हवा असेल तर हा फेस पॅक आपल्या चेहऱ्यावरती खूप छान प्रकारे वर्क करतो। चला तर आता याला अप्लाय करायचे कसे ते मी तुम्हाला सांगते। स्क्रब केल्यानंतर हा पॅक व्यवस्थित आपल्या चेहऱ्यावर अप्पर डायरेक्शनने अप्लाय करून घ्यायचा आहे। पहा, पूर्ण चेहऱ्यावर, मानेवरती, गळ्यावरती व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं व्यवस्थित अशी सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायची आहे। नंतर हा पॅक 15 ते 20 मिनिटं चेहऱ्यावर असा सुकून द्यायचा आहे आणि नंतर नॉर्मल पाण्याने आपला चेहरा वॉश करून घ्यायचा आहे। हे पहा, 20 मिनिटानंतर मी वॉश करून घेतलेला आहे। पहिल्याच वापरात तुम्हाला या फेशियलचा खूप छान रिझल्ट भेटणार आहे। तुमच्या चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स, डेड स्किन सेल्स पूर्णपणे निघून जायला मदत होणार आहे आणि चेहरा तुमचा एकदम सॉफ्ट, चमकदार, ग्लोईंग, टाईट आणि ब्राईट होणार आहे। कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नॅचरल रेमेडीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर नंतर भेटूया अशाच एका नॅचरल होम रेमेडीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।